सर हे बिल्स क्लिअर होतील ना? हो, ते क्लिअर केलेच पाहिजेत. सर आपण या लॉसमधून बाहेर येऊ ना? नाही की कटडाऊन होणार आहे एम्प्लॉईजचं? नाही म्हणजे तसं मला आणखी बाहेर काम बघायला. हे तुला कोणी सांगितलं? असं काही होणार नाही. कुठल्याही प्रकारची कटडाऊन होणार नाही आहेत. आय अश्युअर यू. हे बघ, ही डील मोडल्यामुळे कुठल्याही एम्प्लॉईजच्या सॅलरीला प्रॉब्लेम नाही होणार आहे. ओके. आफ्टर ऑल ही कंपनी भाऊंच्या प्रिन्सिपल्समुळे चालत आली आहे आणि त्यांचेच प्रिन्सिपल्स पुढे कंटिन्यू राहतील. मी त्यांचा मुलगा. आय अश्युअर यू की कोणाच्या सॅलरीजना काहीही फरक नाही पडणार आहे. कुठल्याही एम्प्लॉईजच्या घरातली चूल बंद नाही होणार. ओके. सो भाऊंच्या मुलाचा हा शब्द आहे आणि तो तुम्ही पाळणारच याची मला खात्री आहे. पण जे रुमर्स पसरलेत ते दूर व्हायला पाहिजे. काहीतरी फिगर आउट करावंच लागेल. आई, काय मला असं वाटतंय दिव्याला खरंच तिची चूक कळलीये. चंदनचं आयुष्य सुद्धा आता मार्गी लागतंय. मला वाटतंय आपल्या घरात आनंद परत येईल. वंदे काय डोसक्यावर पडलीस काय का? नाही म्हणजे तशी हळूहळू डोसक्यावर हल्ली पडतीसच तू. पण हे काय, हे बघ, दिवसा ढवळ्यांना स्वप्न बघायची सोडून दे बरं का. काय होत नाही. अगं कुत्र्याचं शेपूट ना किती बी नळीत घातलं ना तर ते वाकडंच असतंय. म्हणजे पण कुत्रं कसं ते सारखं नळीत घातलं तर ते सरळ होईल. पण आपलं हे शेपूट आहे का नाही, ते किती बी नळीत घाल सरळ होणारं नाही आहे. नाही हो आई, यावेळी खरंच तिला तिच्या चुकीची जाणीव झाली असं वाटतंय मला. तिचं वागणं सुद्धा बदलेल हळूहळू. आपण एकदा तिला घरी घेऊन येऊया ना, आणि मग पाहिजे. वंदे म्हणून म्हणलं डोसक्यावर पडतीस सारखी. आपण एकदा चंदनशी बोलूया का? बोलायला काय हरकत आहे ना? मी काय आता म्हणलं तुला, विचारून तर बघूया. ते तुझं तू काय करायचंय ते तुझं तू बघ. ऐकायचं नसलं तर आई, आई हां. काय काही विचारायचं आहे काही नाही. कुठे काय? का? बरं बरं, बोला आता पटकन. काय झालं? दिव्या आली होती घरी. ती कशाला आली होती इकडे? हे बघ चंदन, दिव्याला खरंच तिच्या चुकीची जाणीव झाली. तिला पश्चाताप होतो. खरंच ती त्रासात आहे असं मला वाटतं. ती आली होती ना तेव्हा देव शिक्षा देतोय आपल्याला. इतकं सुंदर आयुष्याचं वाटोळं केलं ना आपण, म्हणून शिक्षा देतो. पण ही शिक्षा मी एकटीच भोगणार. तुम्ही सुखी आहात ना माझ्याशिवाय? मला तुमच्या आयुष्यात अडचण व्हायचं नाही. मी कुठेतरी लांब जाईन, चांगल्या मनाने सुरुवात करेन. प्रायश्चित्त करण्यासारखी चूक केलेली नाहीये मी, पण प्रयत्न करेन. इथे थांबून तुम्हाला त्रास देणार नाही अजून. बघ, खरंच तिचं वागणं बदलतंय असं मला वाटतंय. एकदा विचार करून बघायला काय हरकत आहे ना? नाही, काहीही झालं तरी मी आता दिव्यावर विश्वास नाही ठेवू शकत. आणि हे माफी वगैरे या सगळ्या गोष्टी तिने अगोदरही खूप वेळा केल्या. त्यामुळे तिने काही केलं ना तरी मला काही आता फरक पडणार नाही. आणि मी तुम्हाला दोष देत नाहीये. तुमची बाजू अगदी बरोबर आहे. ती मुलगी आहे तुमची. पण नाही, मला आता काही झालं तरी फरक नाही पडत. त्यामुळे तुम्ही ठेवा तिच्यावर विश्वास. मी नाही ठेवू शकणार. चंदन, झालं समाधान झालं तुझं? हेच होणार होतं म्हणून सांगत होते. पण ऐकतंय कोण म्हणून म्हटलं की डोसक्यावर हळूहळू पडत चाललीस. आई आई काहीतरी कर. मला ना जेलमध्ये जायचं नाहीये. ए बाबा, नाही जात रे कोणी जेलमध्ये. स्वतःही घाबरू नको आणि मलाही घाबरवू नको. सगळं ठीक होईल. ठीक होईल काय? तुला कळते का तू काय बोलतेस ते? पोलिसांना त्या ड्रायव्हरचा नंबर सापडलाय आणि आता तो ड्रायव्हर जर पोलिसांच्या हाती लागला ना तर मग तो ड्रायव्हर पोलिसांच्या हातात लागता कामा नये यासाठी प्रयत्न करायचे ना. ते कसं करणार? पैसे दिले का त्याला?
कुठून देऊ? आहेत का माझ्याकडे पैसे? मग दे आता. अरे कसे बघितलंस त्याचाच फोन आहे. काय रे? अरे बाबा, तुला का अक्कल बिक्कल आहे की नाही? एकदा सांगितलं तुला कळत नाही का रे? अरे पैसे पाठव ना मला. एक तर माझी वाट लागली इथे, पोलिसांना माझं नाव कळलंय. त्या शेठने मला दगा दिला आणि आता तू मला जर दगा दिलास ना, लक्षात ठेवा की तुझं नाव घेईन. ए तू धमकी देऊ नका, नाही देत पैसे. ए ए ए ए. ए, ऐक ऐक ऐक, मी तुला पैसे देतो, पण ते पैसे घ्यायला तुला स्वतःला यावं लागेल. आता कसं? चल मी येतो. येतोय म्हणाला. आता काय? आता मी तुला माझ्याकडे आहेत तेवढे पैसे देते हा. आणि ते पैसे त्याला द्यायची वेळच येता कामा नये असं तू बोल. हा. बोल अप्पर. हॅलो हॅलो शिवा, कुठे आहेस तू? घरी आहे का रे? शिवा, मला त्या ड्रायव्हरचं लोकेशन मिळालंय. काय? कसं काय? अगं भाई, केला ना जुगाड, फिरवलंय फोन, मिळाला नंबर. बघ तू कुठे आहे, तिथून लवकर निघ चल. भाई तू मला लोकेशन पाठव आणि तू गॅरेजवरच थांब, कळलं? तुला एकटीला जाऊ देणार नाही आम्ही पण येतोय. ऐका माझं, तुम्ही मला लोकेशन पाठवा, मी जाईन तिकडे. माहितीये ना तो माणूस किती डेंजर आहे. अगं पण शिवा ऐक आमचं. अजिबात नाही. चंदनला किती त्रास दिला बघितलं ना आपण. आणि हे बघा, मला आता तुम्हा कोणावर काही आलेलं अजिबात चालणार नाही. आणि मी तिथे तुमच्यावर लक्ष ठेवायला पण नसेल, ते काही नाही, तुम्ही यायचं नाही म्हणजे नाही. अगं पण आम्ही येतोय ना, आणि त्याने जर तुला काय केलं तर? मला काय हात लावेल तो? मी तुम्हाला माझं लोकेशन पाठवून ठेवते, मला गरज पडली तर मी तुम्हाला सांगेन. ठीक आहे, मी फोन करीन तुम्हाला. तुम्ही यायचं नाही म्हणजे नाही. बरं ठीक आहे, तू काय ऐकणार नाही आमचं, पण हे बघ तू कॉल करणार आम्हाला आणि काळजी घेणार स्वतःची. हो, मला लोकेशन पाठव. हा ठीक आहे हा चल. तर नाही सोडत त्या ड्रायव्हरला मी. शिवा, इथे ये. शिवा, का काय जेवण अर्धवट सोडून कुठे निघालीस? नाही, जेवण होत होतं तेवढ्यात मला एक फोन आला अर्जंट. अगं हो, पण निघालीस कुठे? सीताई, मी आता तुमच्याशी खोटं नाही बोलणार, पण म्हणजे रॉकीच्या संबंधितच काहीतरी आहे ना? हो, त्याच्या बाबतीतच आहे. पण तुम्ही काळजी नका ना करू, मला काही होणार नाही. मी सगळं नीट. काळजी तर वाटणारच ना शिवा. हे बघ, फक्त तू स्वतःचा जीव धोक्यात घालू नकोस, एवढंच म्हणणं आहे माझं. सीताई, तुम्ही नका काळजी करू. आता मला धोका नाहीये, पण समोरच्याला धोका एवढं नक्की. सीताई, हे बघा, रॉकीला न्याय मिळाला ना की माझं टेन्शन जाईल. हो शिवा, फक्त तुझंच नाही ग, आपल्या संपूर्ण घराचं टेन्शन जाईल. आपलं पूर्ण घर पुन्हा एकदा नवीन श्वास घेईल. तू स्वतःची काळजी घे, हा? आणि काही लागलं तर फोन कर. हो सीताई, मी तू थांब थांब. अरे थांब, आले. अहो सीताई, मला उशीर. आले. सीताई, थँक्यू. येते. काळजी घे ग. हो. काय दाशू, एवढ्या घाईत बोलवलं? ठीक आहे ना सगळं? काही ठीक नाही मांजा. काय झालं? अरे जी डील कॅन्सल झाली ना. माझ्या कानावर आलं ते.
फार टेन्शन आलं यार मांजा. माझ्या कंपनीत एम्प्लॉईजना सुद्धा सगळे खूप कन्फ्युज्ड आहेत, काय करायचं कोणाला कळत नाहीये. आणि हे असं काहीतरी खूप मोठा डिसिजन एक घेतलं ना की की सगळंच बदलतं कंपनीत, माइंडसेट बदलतो लोकांचा. मी काय म्हणतो आशू, तू नको लोड घेऊ ना. म्हणजे बघ, एक डील गेली मला मान्य आहे, पण डील येत राहतील भाई. तेवढं सोपं नसतं रे ते. कंपनी माझ्या एकट्याची थोडी आहे. मी हा डिसिजन घेतला पण त्याची गरजही होती, पण सिच्युएशनच तशी होती. तो CEO ऐकून घ्यायला तयार नव्हता. तो शिवाला तिचं क्रेडिट देत नव्हता. आणि प्लस त्याला असं वाटत होतं की शिवाला काहीतरी मेंटल प्रॉब्लेम. असं कसं? ओके, ऐक, म्हणजे तू जो काही निर्णय घेतलाय तो शिवासाठी घेतलायस ना? अर्थात. मग झालं तर भाई. हे बघ, तू काही चुकीचं केलं नाही हे तुलाही माहिती. आणि आशू, हे बघ, जो काही प्रॉब्लेम झालाय, डील गेली, तर आम्हाला तुझ्यावर विश्वास आहे. तू सगळं परत नव्याने उभं करशील. पण भाई खरं सांगू का, मला आत्ता तुझं खूप कौतुक वाटतं. म्हणजे तू हा जो काही स्टँड घेतलाय तो शिवासाठी घेतलाय, त्याचे परिणाम काय होतील हे माहीत असताना देखील. ते ठीक आहे रे, पण कंपनीचं टेन्शन आलंय मला. अरे आशू, नको लोड घेऊ भाई. हे बघ, जे तुझं आहे ना ते तुझ्याकडेच येणार आणि वेळ हे सगळ्यावर उत्तर. मेहनत तू नेहमीच करतोस, अजून मेहनत कर भाऊ. आणि मला काय वाटतं माहिती आशू, समजा भाऊ जेव्हा कंपनी सांभाळायचे तेव्हा अशी परिस्थिती आली असती तर भाऊंनी काय केलं असतं? तसा भाऊंसारखा विचार कर आणि तसेच निर्णय घे, सगळं नीट होईल. पण मला रे शिवालाही मदत करायची या सगळ्यात. करेक्ट. आता कसं बोललास भावा, बघ, बिझनेस डील हे होत राहतील, पण आता सध्या शिवाची काळजी घेणं जास्त महत्वाचं आहे. तर तू त्याकडे लक्ष दे. कळतंय ना? कळतंय, कळत. ओ फ्रेश होणार भावा सगळं. हा, चल आता मी आलोच आहे, तर मस्त कॉफी पिऊ. कॉफी पिऊ? मलाही तरतरी येईल, चला. तुलाही तरतरी येईल. चाल. चला सुधरा. चला. पैसे तू द्यायचे का? देतो. हे बघ, मला काही कळत नाही, त्याच्यामुळे म्या काही तुला कसली मदत करू शकत नाही. भैयाजी असं काय करतेस? मला चंदनला मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे, पण त्यांच्यात खरंच काहीतरी असेल तर मी मध्ये येणार नाही. म्हणजे तुला वाईट नाही वाटणार? नाही. अगं, ती दोघंही एकत्र आली आणि आम्ही त्यासनी मान्यता दिली तर तुला वाईट नाही वाटणार? नाही. लगीन झालं त्यांचं तरी नाही वाईट वाटणार? भैयाजी मुद्दाम करतेस का? अर्थात वाईट वाटेल, पण वाईट वाटून काय अर्थ? माझ्याकडे हक्कच राहिला नाहीये त्याला काही बोलायचा, त्याच्यावर चिडायचा, रागवायचा. त्याच्या कठीण परिस्थितीत ती मुलगी त्याच्या सोबत होती. आता मी काय बोलणार? पण मला बाई काय माहिती नाही, आधीच सांगून ठेवते तुला. आपल्याला काय बी माहित नाही, होय का नाही वंदे? ए बाई, हे बघ, माझ्याकडे बघू नकोस. तू स्वतःच एकदा विचार कर ना. नाहीतर तू असं करता, तूच विचारून बघ त्यांना. अगं असं कसं? ती मुलगी रोज इथे येते, तुम्ही रोज तिला भेटता. काही तर कळत असेल ना चंदन मध्ये आणि तिच्यामध्ये काहीतरी आहे का नाही? अगं असं कसं कळणार? आणि हे बघ, तुला एक सांगू, चंदन तिच्या बरोबर असतोय का नाही तेव्हा नेहमी खुशच असतोय ती. पण म्हणून काही एवढ्यावरनं बाकीचं काही ठरवता येत नाही ग. काही वेगळे अर्थ नाही काढता येत बाई आम्हासनी. हा, आता तुला एवढं जर वाटत असेल का नाही तर तिला जाऊन विचार की तुमचं दोघांचं काय आहे काय म्हणून. नाही, आई बरोबर बोलते. तूच विचार एकदा त्यांना. हा ठीक आहे. हे असं असतंय, समजा कठीण आहे. आई, खरंच चंदन खुश असतो? अगे, चंदन पेक्षा आपण दोघी खुश असतोय, होय का नाही? मग काय सुहासराव तुम्ही, अहो माझं आधीच ऐकलं असतं तर तुम्हाला एवढा त्रास झाला नसता. आता कसा आला तिथे?
ते जरा चुकत झाली माझी. जाऊ द्या हो. काही हरकत नाही. तुम्ही आता मला पैसे दिले की परत मी तुम्हाला त्रास देणार नाही. हो नाही, पण असं म्हणून तुम्ही परत कॉल केलात तर सांगता येत नाही. गरीब पण आपला काही भरोसा नाही बाबा. बरं, लय झाली कॉमेडी. द्या पैसे द्या. हा. बरं, माझं काय म्हणणं आहे, तुला इथे फार कोणी ओळखत नाही, मला ओळखतात. म्हणजे समाजात मला जरा मान आहे. हा, आपल्याला जर इथे कोणी बघितलं ना तर दोघंही आत जाऊ. करेक्ट? आपण थोडं इथे आत जाऊन मी तुला पैसे देतो. अरे इथे पण कोणी नाहीये. बरं चला, कुठे जायचं चला तिथे. चला. देतो ना. तुझ्यासारख्या माणसांचा ना हाच प्रॉब्लेम आहे. तुम्ही ना लायकी विसरता. तुम्हाला काय वाटतं, आता खजाना हाताला लागलाय ना, मग घ्या हवा तेवढा हात मारून. नाही पण हा तुझा प्रॉब्लेम नाही आहे, तुझ्या गरिबीचा प्रॉब्लेम आहे. चला, विचारच तसे तुमचे. हाय, लय बोलतोयस. लायकीत राहा, लायकीत राहतो. चल, हे पैसे घे आणि निघ ना. मलाही तुझ्याशी फार बोलायची इच्छा नाही आहे. मला पण पैशांची गरज आहे म्हणून. जा, माफ केलं तुला. मोजायचं नाही का? मोजून घे बाबा. अरे हा, तुमच्यासारख्या श्रीमंत माणसाचा भरोसा काय. मी असं पण तुला परत बोलवायचं नाही मला. नीट मोजा. काय रे, पैसे काय वर घेऊन जाणार आहे का? हा, चल. बाय. हा सुहास बोल. आई, काम झालंय. काही गडबड नाही ना होणार? आता तो मेलेला मुर्दा काय उठून बसणार आहे का? तसं नाही रे बाबा, तुला कोणी बघितलं नाही ना तिकडे. आई, तू माझ्यावर थोडाही विश्वास ठेवत नाहीस ना, ह्याचाच मला जास्त राग येतो. अगं, कधीतरी विश्वास ठेवत जा माझ्या. मी तुझाच मुलगा आहे ना. ए बाबा, हे काळजी वाट. चल ठेव फोन, नंतर बोलते. हैरणीच्या देवा तुला. कोणाशी बोलत होतात? नाही, असंच गाणं गुणगुणत होते. अहो, शांताबाई, काय झालंय? कुठं काय? काय नाही सीताई. शांताबाई, सांगा मला, कसलं टेन्शन आहे तुम्हाला? अहो, काही नाही, काही टेन्शन नाही, काही नाही. तुमच्या चेहऱ्यावरून वाटत नाहीये तसं. सांगा, काय झालं? टेन्शन म्हणजे ते शिवाचंच हो. तिचाच विचार करत होते. काय तिचा तो शोध कधी लागणार कोणास ठाऊक बाई. सारखं तिच्या डोक्यात तेच टेन्शन, तेच विचार. तिच्या तब्येतीची काळजी वाटते हो, बाकी काही नाही. मला सुद्धा तीच काळजी वाटत असते. पण आम्हाला सगळ्यांना खात्री आहे, शिवा त्या माणसाचा शोध नक्कीच लावणार. शोधेल. हट्टी काय? हट्टी नाही, जिद्दी आहे ती.